अरे बाबा सर मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर रात्री मी 2 वाजता घरी आलो. ती जी अहमदाबाद एक्सप्रेस होती एवढी पानसट होती. तिने पुण्यापर्यंत नॉनस्टॉप आली, म्हणजे सातारा ते डायरेक्ट पुणा. आणि पुण्यानंतर जी तिने ब्रेक घ्यायला चालू केले ते भाई डायरेक्ट 11चा टायमिंग होता, 10:30चा कल्याणचा. तिने आम्हाला रात्री 2 वाजता सोडले. मग तिकडनं ओला करून आम्ही घरी आलो. घरी येऊन झोपून गेलो कारण की भूक तर नव्हती, गाडीतच खाल्लेलं. मग आत्ता जाऊयात केस कापायला. पहिले तर आता नाश्ता करूयात. आत्ता वाजलेत 12. मी आत्ता उठलो आहे, नाश्ता करूया आणि जाऊया केस बिसं कापून दाढी बिडी करून जरा प्रॉपर माणसात डोंबिवलीचा फील घेऊ. जरा एवढे दिवस साताऱ्याला होतो, तिकडं कोण नव्हतं, आता इथं सगळे आहेत आपली माणसं. तर जरा केस बिसं दाढी बिडी करून येऊयात. चला जाऊ. काजो ए बाळा, ए बाळा, बाळा उठ रे. आता फोडायचे नसतात रे काजू फटाके. बघ कशी रडते बघ आमची श्लोकी. विधी कशी रडते बघ. मम्मीला सांगितले मी ते गाणे. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता जाऊया जरा बघूया. अरे बाबा पाया पड. अरे दादा काजू लाव. अरे यार नाही लागले रे का. नीट लाव. नाही लागले त्याला. सर तर गाईज मी ना एक विचार करत होतो की आत्ता जे हे मोठे व्लॉग्स आहेत ते बंद करावे आणि त्याच्याऐवजी छोटे शॉर्ट्स आपल्या आधी मध्ये मी 50 डेजचं ते करायचो ना, तसेच छोटे ब्लॉग चालू करावे. म्हणजे मिनी ब्लॉग्स 1 मिनटं किंवा 1.5 मिनटं, लास्ट 2 मिनटं. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी ते करावं का नाही. कारण की मला आता कळतं आहे, म्हणजे मी बघतोय ना तसे मोठे ब्लॉग्स बघू वाटत नाहीत. कोणाचे बघू वाटतात जे असे फिरतात, दिवसभर बाहेर असतात, काय ना काय वेगवेगळे जागी जातात, वेगवेगळे करतात, म्हणजे नवीन नवीन एक्सप्लोअर करतात. आता माझं काय झालं आहे, मी जास्त कुठं जात नाही. हां, तर मी विचार केला की जर का कुठं कधी फिरायला गेलो तर तेव्हा असे मोठे ब्लॉग्स बनवायचे आणि डेलीला शॉर्ट्स ब्लॉग बनवायचे. म्हणजे 2-3 मिनटाचे, म्हणजे लास्ट 1.5 मिनटाचा, 2 मिनटाचे लास्ट ब्लॉग बनवायचे. तर मग कुठे बाहेर गेला तर मध्ये जम्मूला गेलेलो फिरायला तर तसं, किंवा कोणत्या गडावर गेलो तर वेगळे मोठे, म्हणजे मोठे ब्लॉग्स 10-12 मिनटाचे, 12 मिनटं पण नाही, 10 मिनटाचे. तर तुम्ही मला कमेंट करा. आणि जर का तुम्ही म्हणजे बोलले, म्हणजे जास्त कमेंट आले की छोटे ब्लॉग्स बनव, तर मग मी छोटे ब्लॉग्सवर शिफ्ट होणार आणि मोठे ब्लॉग्स पण बनवणार. पण ते कधी कुठं फिरायला गेल्यावर, म्हणजे असं चांगलं फिरायला गेल्यावर, म्हणजे काय फंक्शन वगैरे असल्यावर मोठे ब्लॉग बनवणार. नाही तर मग मी छोटे ब्लॉग्स हे करतो आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा की काय करावं काय नाही. ओके, तर आता जाऊया थोडं बाहेर. चला भेटूया. तर काय आता वाजलेत 6 आणि घरी बसून कंटाळत होता, तर म्हणलं चला कुठेतरी जाऊन येऊयात लगेच फिरायला. तर आता आपण चाललो आहे घारडा छत्रपती शिवाजी महाराज चौकात. बघू तिकडनं आदित्यला भेटेन, नाहीतर कोणाला तरी भेटेन आणि त्याच्यासोबत फिरत बसेन. आणि कोणाला जास्त माहिती नाही. निखिलला पण आज सकाळीच कळलं की मी आलो आहे. आदित्यला पण नाही माहिती. बहुतेक आदित्यने ब्लॉग बघितला असेल तर त्याला माहिती आहे. केफ पण ब्लॉग बघतो दरवेळी, त्याला पण माहिती पडलं असेल. पण करिश्माचं सांगता येत नाही, कारण की हे 4 जे आहेत ना ते खास आहेत. हे 4, आदित्य, निखिल, केफ आणि करिश्मा. बाकींच्याचं तर एवढं काय हे नाही. पण हे चौघांपैकी 2घांना तर माहीत नाही. आता करिश्माला माहिती आहे का नाही हे माहीत नाही, कारण की मी सकाळपासून कोणालाच कॉन्टॅक्ट केला नाही आहे. तर आता जाऊयात आणि भेटूयात आणि रिॲक्शन पण नोट करूयात.
काय घेऊ नका अशी सेम साडी बघितली त्या दुकानात. सगळी राणीच्या 2 साड्या ना थू ती साडीची टेस्ट गेली अख्खी बाहेर. मामी सांगावं काय गाईज आता वाजलेत रात्रीचे 10 आणि जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी घरातच आहे. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज तर मी कुठे गेलो नाही कारण की आज दिवसभर घरीच होतो. उद्या बघू कुठं ना कुठं जायचं. उद्या सकाळी रनिंगला पण जायचं आहे. तर आता झोपूयात. उद्या सकाळी 5 वाजता रनिंगला जायचं आहे ग्राउंडवर आपल्या KDMCमध्ये, किंवा बघू जिथं मन करेल तिकडं जायचं रनिंगला. ओके. तर आता बुटं वगैरे बघू. बुटं वगैरे काढून ठेवतो. सॉक्स वगैरे सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित. पण भाई कपडे तर रनिंगचे तिकडेच राहिले. बघू काहीतरी जुगाड करू. ओके. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.